इस्रायल इराणमध्ये अमेरिकेची एंट्री, अमेरिकेकडून इराणच्या 3 अणु केंद्रांवर हल्ला, वॉर रूममध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची हजेरी. प्रत्युत्तर दिल्यास परिणाम भोगावे लागतील. फोर्दोमधील हल्ल्यानंतर अमेरिकेकडून इराणला इशारा, आता शांततेची वेळ असल्याचं अमेरिकेनं ठणकावलं. शक्तीमुळेच शांती येऊ शकते, युद्धातल्या अमेरिकेच्या एंट्रीनंतर नेतन्याहू यांचं विधान. तर सुरुवात अमेरिकेनं केली, शेवट आम्ही करू, इराणचा इशारा. इस्रायलसोबतच्या युद्धादरम्यान इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींचा मोठा निर्णय, 3 संभावित वारसदारांची नावं केली जाहीर. वारसदारांमध्ये मुलाचं नाव नाही. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे 3 कमांडर ठार, इराणचे 3 लढाऊ विमानं आणि F-14 फायटर जेट पाडल्याचा इस्रायलचा दावा. तर इराणकडूनही इस्रायलचे हायफा शहरावर हल्ले. पहलगाम हल्ल्यातील आरोपींना आश्रय देणाऱ्या 2 आरोपींना अटक, आरोपींनी 3 दहशतवाद्यांना आश्रय दिल्याची माहिती. NIAची मोठी कारवाई. मुर्दे आहोत की मर्द, निवडणुकीत दाखवून देऊ, शिवसैनिकांना मुर्दे बोलण्यावरून मंत्री भरत गोगावले आक्रमक. मळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान सुरू, 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात. सहकार क्षेत्रातही पवार विरुद्ध पवार अशी प्रतिष्ठेची लढाई. माऊलींची पालखी दिवेघाट मार्गे सासवड मुक्कामी जाणार, तर तुकोबांची पालखीचं पुण्यातून लोणी काळभोरकडे प्रस्थान. गुवाहाटी इथून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं बंगळुरूमध्ये इमर्जन्सी लँडिंग, पायलटनं इंधन कमी असल्यानं दिला मेडेचा संदेश. विमानात होते 168 प्रवासी. ब्राझीलच्या सेंटा कॅटरीना राज्यात भीषण दुर्घटना, हॉट एअर बलून फुटल्यानं झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. बलूनमधून 22 जण करत होते प्रवास.